जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत 200 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग. गन फायर करून केले उद्घाटन. विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त स्विम फॉर इक्वॅलिटी जलतरण स्पर्धा 2026 चे दिमाखात उद्घाटन. नंदुरबार नगरपालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव येथे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारताला समतेचा मूलमंत्र देणाऱ्या महामानवास अभिवादन करण्यासाठी स्विम फॉर इक्वॅलिटी या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय आमंत्रित जलतरण स्पर्धाचे आयोजन नंदुरबार जिल्हा जलतरण असोसिएशन यांच्या मान्यतेने तथा जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नंदुरबार जिल्हा नेते डॉक्टर विक्रांत दिलीपराव मोरे यांच्या मार्गदर्शनाने आयोजन करण्यात आले. दरम्यान स्पर्धेचे उद्घाटक आमदार चंद्रकांत रघुवंशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष शहादा तळोदा, विधानसभेचे आमदार राजेश पाडवी, प्रमुख अतिथी अंबळनेर विधानसभेचे माजी आमदार शिरीष चौधरी होते. यावेळी नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक निलेश देसले, नगरसेवक दीपक दिघे, रवींद्र पवार, कुणाल वसावे, वंदना साळुंके, प्रवीण गुरव, मुन्नाभाई पटेल, जय रघुवंशी, भरत चौधरी, जितेंद्र मराठे, RPI युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, ॲडव्होकेट प्रवीण वाघ, राजेंद्र निमाडते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन अनुक्रमे आमदार राजेशदादा पाडवी तथा माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते गन फायर करून करण्यात आले. सदर जलतरण स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातून तसेच उत्तर महाराष्ट्रातून एकूण 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धकांसह पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समता युवा मंच तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, कोरीट नाका परिसर पदाधिकारी राहुल रामराजे, रुपेश बत्तीसे, गौतम पानपाटील, जवाहर पवार, महेंद्र बाविस्कर, सचिन पिंपळे, सिद्धार्थ साळुंके, मुकेश पगारे, विवेक शिरसाट, नरेंद्र बाविस्कर, सौरव साळुंके, पुष्कर आगळे, गौरव परदेसी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर दिनेश बैसाने, कोच राहुल काळे, नंदू पाटील सर, प्राध्यापक मयूर ठाकरे, कोच राहुल काळे, प्राध्यापक खुशाल शर्मा, कोच अमोल भोये, संदीप खलाने, जगदीश वंजारी, जगदीश बच्छाव, योगेश बेदरकर, नरेंद्र पाटील सर, राकेश आव्हाड यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दिनेश बैसाने यांनी केले. बाय 50 मीटर या ऑलिम्पिकच्या धर्तीवरचं स्विमिंग पूल बनवायची माझी बी मनापासून इच्छा या शहरात होती. मी एक स्विमिंग पूल केला होता, पण ते खाजगी होतं CB गार्डनला. ते 12.5 बाय 25 मीटरचं आहे, याच्यापेक्षा 50% आहे. पण ते आमचं खाजगी आहे, 4 मित्रांनी मिळून बनवलेलं आहे. पण शहराच्या जनतेला कुठंतरी एक दर्जेदार स्विमिंग पूल निर्माण करून द्यावं असं मी ठरवलं. कामाला सुरुवात केली आणि या कामाला 2.5 कोटी रुपये लागले. सरकारने तर फक्त 90 लाख रुपये दिले होते. पण त्या काळामध्ये नंदुरबार नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि म्हणून मी ते पूर्ण करू शकलो. हे खंबायचे सर कुठे गेले? काल रघुवंशीने बनवलं पण चालत नाही, बंद आहे, लोकांची गैरसोय आहे. इसके पीछे कितनी तकलीफ हुई है मुझे मेरा मालूम. पण मी यांना बोलवलं, सांगितलं की तुम्ही चालवा, तुम्ही लाईट बिल बी देऊ नका. मी लाईट बिल बी नंदुरबार नगरपालिकेतून भरेल, त्यांच्या तोंडावर बोलतोय. आणि त्याच्याप्रमाणे आम्ही आज टेंडर निकाल राहून आया की भाई नई एजन्सी पेपर में कॉल करते टेंडर की आज 5 वर्ष होऊन गेलं असेल मला वाटतं, याला कसं 4 वर्ष झाले हे चालवायला दिलेलं. पण एकंदरीत चाललं पाहिजे. कल बंबई में हम पेपर पढ़ते, कम से कम 20 स्विमिंग पूल मुंबई में बंद आहे. मुंबईमध्ये जर स्विमिंग पूल बंद असतील तर आपल्याला काय परवडत असेल बाबा. पण काय आहे, बुद्धिजीवी विरोधक जर राहिले तर त्यांना समजावता येतं. ज्यांचं काहीच ठिकाणावर नाही आहे त्यांना समजावता येत नाही, ते आरोपच करतील. आणि अशा वेळेला हे बनवताना एवढा त्रास झालेला आहे की मला माहिती इथून शेण उचलत नव्हते. आज बी मला वाटतं या भितड्यावर गोबऱ्या स्थापत असतील. किसन पैलवान मरून गेला, त्याला समजून टाकून गेलो होतो मी मुद्दाम नावही दिलं होतं. तेव्हा विकी बाबा शिवसेनेत होता, मी तर काँग्रेसमध्ये होतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा कि भाई कम से कम बाळासाहेब के धाक में यहाँ पैसा डालना तो भी बंद कर देंगे. पण वही चालू रहा कायम. एक में वो लोकप्रतिनिधि असेल राजेश दादा, मैं मेरी बढ़ाई नहीं मारता. यहाँ 50 रुपये रेट
बरोबर आहे ना सर? 50 रुपये आहे इथं सीबी गार्डनला 150 रुपये रेट बाबा. ज्या दिवशी इथं 50 केला त्या दिवशी मला माहित होतं सीबी गार्डन का स्विमिंग पूल बंद होऊन जाईल. मतलब बंद हो गया तो भी चलेगा, पर मैंने शहर के लोगों के लिए बनायला. आणि हे 50 रुपये म्हणजे एक भी पुढारी ऐसा नहीं करता. इसका भी 150 रखता ताकि तेरा भी चलता आणि हे भी चलता. पण मी त्याच दिवशी सांगितलं दीपक कटारियाला, विनोद तांबोळीला की तुम्हारा रेट कुछ भी रह जाए, हमारा रेट 50 रुपये रहेगा. आणि 50 रुपयावरच आजही हे स्विमिंग पूल एवढा जोरात चालू आहे. ते बंद करायची वेळ आली आहे. इथं फक्त VIP लोकच येतात स्विमिंग करायला. मी सांगितलं नाही परवडत ना, आता बंद करून टाका, कारण आपल्याला चालवायलाच पाहिजे असं नाही आहे. पण एक चांगली सोय नंदनगरीची झाली. अशाच धर्तीवर आता विरचक प्रकल्पावर सुद्धा आपण अत्यंत चांगलं दर्जेदार, बाबा तुम्ही तर अर्ध तुमचं रेशनिंग कार्ड नाशिकचं आहे आणि अर्ध नंदुरबारचं आहे. गंगापूर धरणावरती जसं केलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं नंदुरबारच्या विरचक प्रकल्पावर करण्याचा माझा मानस आहे. शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. 4,95,00,000 रुपये राजेश दादा सरकारने दिए है. मैं 20 करोड़ दूंगा सरकार से. और ये एकदम टॉप. मेरा राजेश दादा को भी दुबई जाने की जरूरत नहीं पड़ेगी. यहीं एंजॉय करेगा. इसकी व्यवस्था नंदुरबार की जनता के लिए करने का मेरा प्रयास है. भविष्यामध्ये जे जे स्वप्न नंदनगरीच्या जनतेला दाखवले असतील ते सगळे पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. एवढंच वचन या ठिकाणी देतो. आयोजन केलं. भैया साहेबांनी आत्ताच सांगितलं की किती संकटातनं किंवा किती अडचणीतनं हा स्विमिंग पूल या ठिकाणी आपण बांधला आहे. तो चालवणं किती अवघड असतं. तरी अशा कठीण परिस्थितीतनं नगरपालिकेच्या मार्फत आणि फक्त भैयांच्या मार्फत हा स्विमिंग पूल या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो आहे. कार्यक्रमाच्या वेळेस मी आदरणीय राजेशदादा पाडवी यांना म्हटलं की तुम्हाला पण कार्यक्रमाला यावं लागेल. आज तळोद्याला फार महत्त्वाचं त्यांचं लग्न आहे, तरी सुद्धा वेळात वेळ काढून त्या ठिकाणी राजेशदादा आले. आदरणीय भैयासाहेब आले. मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुभाष ॲडव्होकेट प्रवीण बैसाले सर यांनी फार मेहनत घेतली. मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि सर्व स्पर्धकांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. निश्चितच आपण दरवर्षी या स्पर्धा भरवण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करूया, जेणेकरून जे स्पर्धक या स्पर्धेत यशस्वी होणार नाही त्यांनी पुढच्या वेळेस असा चंग बांधावा की आपण निश्चितच पुढच्या वेळेस आपण यशस्वी होऊ. मी पुनश्च एकदा त्यांच्या पालकांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण की एखाद्या मुलाला घडवण्यासाठी त्याच्या मागे त्याचे पालकच असतात. त्यांच्या सर्व पालकांचं पण त्या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. खरोखर मनापासून भैयासाहेबांचा आभार व्यक्त करीत त्यांना धन्यवाद देईन की जिल्ह्यामध्ये त्यांनी हे जलतरण या ठिकाणी उभारलं स्विमिंग पूल. त्यामुळे ह्या जिल्ह्यातले आणि या शहरातले मुलं त्या ठिकाणी स्विमिंग करतायत. त्यांना एक चांगली संधी प्राप्त होते. आत्ताच सांगितलं सरांनी की 19 मीटर का 19 किलोमीटर पर्यंत इथले जे काही विद्यार्थी आहेत, जलतरणपटू आहेत, ते त्या ठिकाणी कॉम्पिटिशनला जाऊन आले. खरोखर आपल्यासाठी ह्या जिल्ह्यासाठी अभिमानाची ही बाब आहे. अतिशय मला आनंद होतोय की आज या ठिकाणी हे स्विमिंग पूल झाल्याने आपल्या जिल्ह्यातले मुलं हे स्पर्धक या ठिकाणी आपल्या राज्यापर्यंत पोहोचले असतील. आणि खरोखर मनापासून विकी बाबांनाही धन्यवाद देतो की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आणि सर्व खेळाडूंना त्या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि एक स्पर्धा करण्याची त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. म्हणून त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमासाठी मला देखील या ठिकाणी आमंत्रित केलं, सन्मान दिला, म्हणून मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वच स्पर्धकांना